नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयातील महाराष्ट्रावरील काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर बघूया। पहिला प्रश्न आहे आपला, मुंबई राज्यात शिक्षण खाते कोणत्या वर्षी सुरू झाले? आपला आन्सर आहे 1855। महाराष्ट्रात कोठे हिवाळी अधिवेशन भरते? याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे, नागपूर। महाराष्ट्रात कोठे हिवाळी अधिवेशन भरते? तर नागपूर। महाराष्ट्रात द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? आन्सर आहे नाशिक। समोरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेली कोणती 6 राज्य आहेत? महाराष्ट्राच्या सीमेला लागून कोणती 6 राज्य आहे? 6 राज्य बघा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? उत्तर आहे आपलं कोयना नदी, कोयना। महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाच्या खाणी एकवटलेल्या आहेत? दगडी कोळशाच्या खाणी एकवटलेल्या आहेत। आन्सर आहे आपलं वर्धा नदी। समोरचा प्रश्न, भीमा नदी कोणत्या पर्वतात उगम पावते? आन्सर आहे सह्याद्री। महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या काठावर सर्वात जास्त तीर्थक्षेत्रे आहेत? आपलं उत्तर आहे गोदावरी, गोदावरी नदी। औद्योगिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा कोणता? आपला आन्सर आहे गडचिरोली। समोरचा प्रश्न, शिवनेरी वनउद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? आपला आन्सर आहे पुणे। समोरचा प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर जिल्हा। पोलीस अकॅडमी कुठे आहे? आन्सर आहे नाशिक। महाराष्ट्रात पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते? आपला आन्सर आहे पोलीस महासंचालक। काय? पोलीस महासंचालक। संजय गांधी निराधार योजना व संजय गांधी स्वावलंबन योजना कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली? त्या सगळ्यांनी आन्सर 2 ऑक्टोबर 1980। 2 ऑक्टोबर 1980। देशात पहिला राष्ट्रीय केंद्र देशात पहिले रेडिओ केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या शहरात सुरू झाले? आन्सर आहे मुंबई। देशात सहकारी चळवळीत आघाडीवर कोणते राज्य आहे? महाराष्ट्र, महाराष्ट्र। समोरचा प्रश्न, तपोवन ही कुष्ठरोगासाठी कार्य करणारी संस्था कोठे आहे? तपोवन ही कुष्ठरोगासाठी कार्य करणारी संस्था कोठे आहे? अमरावती जिल्हा, अमरावती। समोरचा प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म कोठे स्वीकारला? आपला आन्सर आहे नागपूर। देशात सहकारी चळवळीत आघाडीवर कोणते राज्य आहे? महाराष्ट्र। तपोवन ही कुष्ठरोगासाठी कार्य करणारी संस्था अमरावती आणि डॉक्टर आंबेडकरांनी हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म कोठे स्वीकारला? तर नागपूर। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। समोरचा प्रश्न बघूया। समोरचा प्रश्न आहे, हरिजन हे मुख्य पत्र कोणी चालविले? हरिजन हे मुख्य पत्र कोणी चालविले? आन्सर आहे महात्मा गांधी। राज्यात देशातील पहिला अणुविज्ञान प्रकल्प कोठे आहे? तारापूर। कृष्णा व वेण्णा या नद्याचा संगम कोठे आहे? माहुली, जिल्हा सातारा। समोरचा प्रश्न, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली? आन्सर आहे नेवासे। ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या वर्षी लिहिली? इसवी सन 1290। ज्ञानेश्वरी कोणत्या वर्षी लिहिली? तर 1290। आणि ज्ञानेश्वरी कोठे लिहिली? तर नेवासे। मराठी ज्ञानकोश कोणी लिहिला? डॉक्टर केतकर।
मराठी ज्ञानकोश कोणी लिहिला तर डॉक्टर केतकर. मराठीतील पहिली पाठ्यपुस्तके रचण्याचा मानकरी कोण? बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर. समोरचा प्रश्न, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण होते? मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. ज्ञानेश्वरांनी कोठे समाधी घेतली? याचा पण आन्सर सगळ्यांना माहीत आहे. उत्तर आहे आळंदी. राज्यात उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? राज्यात उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? आर्वी, जिल्हा पुणे. महाराष्ट्रात गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? विनायक दामोदर सावरकर. विदा सावरकर. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारीचे जनक कोण? पद्मश्री विखे पाटील. पद्मश्री विखे पाटील. समोरचा प्रश्न, अमरावती जिल्ह्यातील शेनगाव येथे कोणत्या संताचा जन्म झाला होता? याचा आन्सर सगळ्यांना माहीत आहे. संत गाडगे महाराज, संत गाडगे बाबा यांचं पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर. समोरचा प्रश्न, गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या पर्वतावर बनले आहे? सातपुडा पर्वतावर. भारत देशात सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? गंगापूर, नाशिक. समोरचा प्रश्न, काजूच्या उत्पादनात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? काजूच्या उत्पादनात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? आन्सर आहे आपलं सिंधुदुर्ग. वाघाप्रमाणेच मगरीसाठीही प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? वाघाप्रमाणेच मगरीसाठीही प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? ताडोबा, चंद्रपूर जिल्हा. संत्र्यासाठी प्रसिद्ध शहर कोणते? नागपूर. चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे? चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे? आपला आन्सर आहे नाशिक. रेशमी कापड सावली केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? आपला आन्सर आहे चंद्रपूर. रेशमी कापड सावली केंद्र चंद्रपूर. सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे? सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर चादरीसाठी. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणता भाग साखरेचे कोठार म्हणून ओळखला जातो? आन्सर आहे पश्चिम महाराष्ट्र. साखरेचे कोठार पश्चिम महाराष्ट्र. सर्वात मोठी कापूस स्पिनिंग मिल कोठे आहे? आपला आन्सर आहे इचलकरंजी. इचलकरंजी. महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? आन्सर आहे बल्लारपूर. बल्लारपूर. जहाज तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? मुंबई. आन्सर मुंबई. महाराष्ट्रात एकूण किती लोहमार्ग आहे? संख्या आहे 8. आन्सर आहे 8. महाराष्ट्रात सर्वात आकर्षक वाटणारे पीक कोणते? ऊस. महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय भाग कोणता? औरंगाबाद, आताचे छत्रपती संभाजी नगर. मुंबई भुसावळ रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? मुंबई भुसावळ रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? बोरघाट. सर्वात जास्त साक्षर असलेला जिल्हा कोणता? मुंबई. मराठवाडा कृषी विद्यापीठ केव्हा स्थापन झाले? इसवी सन 1972. महाराष्ट्रात निलगिरी वृक्षापासून कागद कोठे बनविला जातो? इगतपुरी. महाराष्ट्रात सर्वात
कमी जंगल कोठे आहे? मराठवाडा. महाराष्ट्रात कोणती महानगरपालिका भारतात पहिली होई? बृहन्मुंबई. चंद्रपूर पासून गडचिरोली जिल्हा कधी वेगळा झाला? 26 फेब्रुवारी 1982. कृष्णा आणि पंचगंगा नद्याचा संगम कुठे आहे? नरसोबाची वाडी. मराठी साहित्य संमेलनाचा पहिला मान कोणत्या दलित व्यक्तीस मिळाला? आन्सर आहे शंकरराव खरात. महाराष्ट्राच्या विधानमंडळातील कोणते सभागृह शक्तिशाली आहे? आन्सर आहे विधानसभा. महाराष्ट्रातील कोणते शहर हे पवित्र शहर म्हणून जाहीर केले गेले आहे? पवित्र शहर. आन्सर आहे नांदेड. पुणे ते सातारा रोडवर कोणता घाट लागतो? पुणे ते सातारा रोडवर कोणता घाट लागतो? तर उत्तर आहे खंबाटकी घाट. चंद्रपूर जिल्ह्यात कोणते ठिकाण रेशीम कापड निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? सावली. महाराष्ट्रात पहिला पवन विद्युत प्रकल्प कोठे उभारण्यात आला? जमसांडे, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील कांदा व लसूण उत्पादनाकरिता प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? उत्तर आहे निपाड व लासलगाव. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. नक्की हा व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. धन्यवाद.